So hello dear students, we are discussing the female reproductive system, and so far we have covered the four parts of the female reproductive system, that is the ovary, fallopian tube, uterus and vagina. Now the fifth part, or just I will give the number E, external genitalia, or this external genitalia, or it is also known by a word vulva. Okay, but in the previous video we have discussed the uterus. Now remember, most of the females in the society are facing the cancer of the uterus also. युटरसचे ज्याला आपण गर्भाशयाचे कॅन्सर सुद्धा आजकाल बरेच वाढाले. आता नेमकं गर्भाशयाचे कॅन्सर नेमकं काय आहे? सो इन द जनरल जस्ट आय विल डिस्कस ऑन दिस. This is the uterus, okay, and this uterus, this is the your vagina, okay. Now this uterus, which is triangular, it is having such walls, okay. Here it is, आपण शिकलेला आहे. So this is the fallopian tube, this is fallopian tube, okay, this is fundus. हा जो युटेरस आहे, या युटेरसची ही जी इंटरनल वॉल आहे, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, द एंडोमेट्रियम. जनरली द कॅन्सर इज ऑब्झर्व्ड इन द इंटरनल लाइनिंग. ह्याच लाइनिंग मध्ये म्हणजे युटेरसचा कॅन्सर होतो म्हणजे इंटरनल लाइनिंग ऑफ एंडोमेट्रियम. कशाचा कॅन्सर असतो तो? इंटरनल लाइनिंग ऑफ एंडोमेट्रियम. हा एंडोमेट्रियमचा कॅन्सर असतो. म्हणजे ह्या एंडोमेट्रियम वॉल मध्ये कॅन्सरस सेल तयार होतात. म्हणजे सगळ्यात मधली जी वॉल आहे त्याच्यामध्ये कॅन्सरस सेल तयार होतात. नाव हाऊ टू डिटेक्ट. मग ह्याचं नेमकं डिटेक्शन म्हणजे सिम्पटम्स काय आहेत, त्याची लक्षणं काय दिसतात की आपल्याला बाबा युटेराइन कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर झालाय. हाऊ कॅन वी आयडेंटिफाय, आपण कसं आयडेंटिफाय करायचं? जनरली द व्हेजाइनल ब्लिडिंग ऑकर्स ड्युरिंग द एमसी. ओळख लक्षामध्ये, एमसी मध्ये ॲबनॉर्मल व्हेजाइनल ब्लिडिंग. कशी? ॲबनॉर्मल व्हेजाइनल म्हणजे योनी मार्गातून सतत रक्त, ते पण ॲबनॉर्मल. कशामध्ये? एमसी मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ॲबनॉर्मली रक्त जायला लागतं. ते एक सगळ्यात महत्वाचं इंडिकेशन आहे. दुसरं, द व्हेजाइनल ब्लिडिंग आफ्टर मेनोपॉज. व्हेजाइनल ब्लिडिंग म्हणजे तुमचं मासिक पाळी येणं आता बंद झालेलं आहे. यू अटेंड द एज ऑफ 45-50. तुम्ही आता 45-50 वर्षाचे झाला, तुमचा मेनोपॉज आलेला आहे, म्हणजे तुमच्या मासिक पाळी बंद झालेल्या आहेत, आणि तरी त्या व्हेजाइनामधून जर ब्लिडिंग येत असेल, किंवा आफ्टर मेनोपॉज ज्याला आपण रजोनिवृत्ती म्हणतो, बरोबर आहे, म्हणजे मासिक पाळी थांबणे, तर त्यानंतर जर ब्लिडिंग येत असेल, दॅट इज ऑल्सो द इंडिकेशन ऑफ युटेराइन कॅन्सर. ते सुद्धा युटेरसचा कॅन्सर झालाय असं आपल्याला म्हणता येईल. ऑर वॉटरी ब्लड डिस्चार्ज, ब्लड लाईक डिस्चार्ज म्हणजे थोडंसं लालसर पाणी त्या व्हेजाइनल ओपनिंग मधून बाहेर येणं, जे थोडंसं ब्लड सारखं असतं आणि वॉटरी पाण्यासारखं असतं. असं जर सतत होत असेल, दॅट इज ऑल्सो द इंडिकेशन ऑफ युटेराइन कॅन्सर. अँड द फोर्थ वन इज द पेल्विक पेन. तुम्हाला कमरेच्या भागामध्ये सतत काय व्हायला लागतो? त्रास व्हायला लागतो. असे 3-4 इंडिकेशन जर एकत्रित तुम्हाला जर सतत दिसत असतील, देन दॅट मे बी द इंडिकेशन ऑफ युटेराइन कॅन्सर. तर तो युटेराइन कॅन्सर असू शकतो. तर हे झाले सिम्पटम्स. नाउ व्हॉट आर द ट्रीटमेंट्स. मग नेमकं आता ट्रीटमेंट्स काय आहेत? हाऊ टू डिटेक्ट. पहिल्यांदा ट्रीटमेंटच्या अगोदर आपण बघूया डिटेक्शन. नेमकं डिटेक्शन कसं केलं जातं? सो देअर आर सो मेनी टेस्ट. जनरली आपण कुठलाही कॅन्सर झाला की आपण पाहिलेला आहे बायोप्सी घेतो. बायोप्सी मीन्स व्हॉट इज? इट इज द कलेक्शन ऑफ द इन्फेक्टेड टिश्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर पार्ट. ह्या पार्टच्या जिथल्या कॅन्सर झालाय असं आपल्याला वाटायले, तिथल्या काही कलेक्शन ऑफ सेल्स, कलेक्शन ऑफ टिश्यूज, काही इन्फेक्टेड टिश्यूचं काय घेतला जातो? एक चकती घेतली जाते. जशी आपण एखादी चकती घेतो, छोटासा सेक्शन घेणे, आणि त्या टिश्यूचं किंवा त्या सेलचं नेमकी फंक्शनिंग, तिथला चेंज इन द मटेरियल ऑफ द सेलच्या मटेरियलमध्ये काही चेंज झालेला आहे का, काही कॅन्सरस मटेरियल तिथं आढळले का, काही प्रोटीन एक्स्ट्रा काही आढळलेत का, काही एन्झायमॅटिक चेंजेस काही दिसायलेत का, हे आपल्याला तपासलं जातं. कोणत्या टेक्निकद्वारे? बायोप्सी. बायोप्सी म्हणजे थोडक्यात एखाद्या इन्फेक्टेड भागाचं जिथं कॅन्सर झालाय अशी आपल्याला शंका आहे, तिथली छोटीशी एक सेल किंवा सेलचा ग्रुप म्हणजे टिश्यू घेणे आणि त्याचा अभ्यास करणे, दॅट इज द बायोप्सी. तर ही सुद्धा आपल्याला करता येते. आणखीन दुसरी एक आहे आपल्याकडे स्मिअर टेस्ट एक आहे, पॅट स्मिअर टेस्ट. आता ह्या पॅट स्मिअर टेस्ट मध्ये नेमकं काय केलं जातं? इन दिस टेस्ट जनरली द सर्वायकल सेल्स, हा जो सर्व्हिक्स रिजन आहे बघा इथला,
म्हणजे खालचा भाग, युटेरसचा खालचा भाग, हा सर्वायकल रिजन मधल्या काही सेल्सच्या टेस्ट घेतल्या जातात, त्यांचंही तिथं कलेक्शन केलं जातं. दॅट इज द पॅट स्मिअर टेस्ट. ही सुद्धा एक म्हणजे तिथल्या सेलचं कलेक्शन घेणे, त्याच्याद्वारे सुद्धा आपण काय करू शकतो, डिटेक्शन करू शकतो. आणि दुसरं आहे आपली कॉमन अल्ट्रासाऊंड टेक्निक. अल्ट्रासाऊंड टेक्निक म्हणजे आपल्या भाषेमध्ये ज्याला आपण म्हणतो सोनोग्राफी. सोनोग्राफी म्हणजे तिथल्या भागाचा डायरेक्ट काय करणे, आपल्या साध्या भाषेत बोलायचं झालं तर फोटो काढून त्याच्यात काही वेगळ्या सेल दिसत आहेत का, कुठल्या नवीन ॲबनॉर्मल सेल तयार झालेले आहेत का, याचा अभ्यास करणे, त्याला आपण म्हणतो अल्ट्रासाऊंड टेक्निक किंवा सोनोग्राफी. याच्याद्वारे आपण काय करू शकतो, त्या युटेराईन कॅन्सरचं काय करू शकतो, डिटेक्शन करू शकतो. आणि ट्रीटमेंट पाहायचं झालं तर डिपेंडिंग अपॉन द स्टेजेस, मग आता ती कुठल्या स्टेजेस मधला आहे याच्यावरून किमोथेरपी म्हणजे केमिकलचा पूर्ण डोस देणे, वेगवेगळ्या हायर केमिकल्स जे तिथल्या सेल्सला काय करू शकतील, मारू शकतील, त्यांची ग्रोथ स्टॉप करू शकतील. आपण कॅन्सर बघितलेला आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस मध्ये, तर ते किमोथेरपी आहे. देन ऍप्लिकेशन ऑफ रेडिएशन्स, दॅट इज रेडिओथेरपी. रेडिओथेरपी सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लास्टला कुठल्याच मार्गाने जर होत नसेल तर पूर्ण गर्भ पिशवी काढून टाकणे, सर्जिकल रिमूव्हल ऑफ द युटेराईन बॅग ऑर युटेरस. पूर्ण सर्जिकली ऑपरेशन करून युटेरसच काढून टाकणे, गर्भाशयच काढून टाकणे, दॅट इज द हिस्टेरेक्टोमी. हिस्टेरेक्टोमी. तर अशा ह्या वेगवेगळ्या टेक्निक वापरून आपण ट्रीट करू शकतो कुणाला, युटेराईन कॅन्सरला. सो दिस इज ऑल अबाउट द युटेराईन कॅन्सर. अशा पद्धतीने हा काय आहे, युटेरसचा कॅन्सर आपण काय करू शकतो, तर बरा करू शकतो. नाव द नेक्स्ट वी आर डिस्कसिंग द एक्सटर्नल जेनायटालिया. आता हे नावातच आहे लेकरांनो, एक्सटर्नल म्हणजे बाहेरून दिसतो. फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले हे बाहेरून दिसणारे ऑर्गन, एक्सटर्नली म्हणजे सुपरफिशियल लेअरवर असणारे, बॉडीच्या वरच्या भागावर असणारे जे ऑर्गन्स आहेत, दॅट इज द एक्सटर्नल जेनायटालिया ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नाउ रिमेंबर गाइज, एक्सटर्नल जेनायटालिया ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम is consisted of, what are the organs in that? The first one is vestibule. Remember, vestibule. The second one is the hymen. Hymen. The third one is the labia minora. Labia minora. Labia minora. The fourth one is the labia majora. Labia majora. Labia majora. The fifth one is the clitoris. The fifth one is the clitoris. And the sixth one is the mons pubis. Mons pubis. These much different parts are observed externally. Means all these parts combine together to form a single external genitalia, or that is called vulva. ते काय तयार करतात, vulva. Now if you look at the different parts, just I will go from inside to outside. मी आतमधनं बाहेर यायलोय. Now this see the vertical depression of the female reproductive tract. External genitaliaचं सगळ्यात vertical depression, this much part, हा total part, vertical म्हणजे उभं डिप्रेशन जे आहे, दॅट इज कॉल्ड व्हेस्टिब्यूल. हा काय आहे, टोटल तुमचा व्हेस्टिब्यूल. अँड दिस व्हेस्टिब्यूल इन्क्लुड्स 2 पार्ट्स. ह्या व्हेस्टिब्यूल मध्ये 2 पार्ट आहेत. द फर्स्ट वन इज द युरेथ्रल ओपनिंग, म्हणजे तुमचा युरिनचा मार्ग, युरेथ्रा और युरेथ्रल ओपनिंग. अँड सेकंड वन इज द व्हेजायनल ओपनिंग. बघा आता व्हेजायना इथं आला, म्हणजे तो युटेरसच्या खाली जो काल आपण इंटरनल जेनायटालिया मध्ये व्हेजायना शिकला, तो व्हेजायनाचं ओपनिंग इथं. दिस इज द व्हेजायनल ओपनिंग. This is the vaginal opening. Now this vaginal opening is having a muscular flap, a muscular fold. एक membranous flap आहे. तो membranous flap मी कालही सांगितलं होतं. ओव्हर द व्हेजायनल ओपनिंग, ह्या व्हेजायनल ओपनिंगच्या वरती हा रेडिश कलरनं जो दाखवलेला आहे, दिस व्हेजायनल ओपनिंग वरचं हे जे मेम्ब्रेनस फ्लॅप आहे, दॅट इज कॉल्ड हायमेन. रेड कलरनं दाखवलेला, दिस इज कॉल्ड हायमेन. सो दिस इज द हायमेन. नाव हायमेनच्या बाहेर आता हा जो हायमेन आहे, दिस इज ए प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ओव्हर द व्हेजायनल ओपनिंग. म्हणजेच हा वेस्टिब्यूल जो आहे, ह्या वेस्टिब्यूलच्या मधली जी खालचा जो ओपनिंग आहे ते व्हेजायनाचा आहे, वरचं जे आहे ते युरेथ्राचं. मी लॅटरल व्ह्यू सुद्धा तुम्हाला दाखवला. सगळ्यात वरच्या बाजूला कोण आहे, युरेथ्रल ओपनिंग. त्याच्यानंतर त्याच्या खाली कोण आहे, व्हेजायनल ओपनिंग. आणि त्याच्यानंतर काही विशिष्ट अंतरावर इथं कोणतं आहे, दिस इज द ॲनल ओपनिंग. हे आहे ॲनल ओपनिंग.
म्हणजे याच्याद्वारे आपला फिकल मॅटर बाहेर पडतो, ॲनस ज्याला आपण म्हणतो ॲनस. तर दिस इज द स्ट्रक्चर. नाव आउटसाइड टू दॅट वेस्टिब्यूल, ह्या वेस्टिब्यूलच्या बाहेर, या वेस्टिब्यूलच्या बाहेर देर इज ए लिप लाईक फोल्ड्स, काही लिप लाईक फोल्ड्स आहेत. आय विल शो दिस विथ सच लिप लाईक फोल्ड्स. नाव सी, like this. These lip-like folds are called the labia minora. हे बघा, these are the labia minora. हे जे हे बघा मी रेड डॉट 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 कलरनं, रेडिश कलरनं जो भाग दाखवलेला आहे, दिस इज द लॅबिया मायनरा. हा आहे लॅबिया मायनरा, लॅबिया मायनरा. ओके, नाव दॅट लॅबिया मायनरा, आता ह्या लॅबिया मायनरा ऍट द अप्पर साइड, वरच्या बाजूला, ऍट द जंक्शन ऑफ टू लॅबिया मायनरा, ह्या लॅबिया मायनराच्या जंक्शनला देअर इज ए such a pair of muscular folds, muscular fold ची पेअर आहे, and the junction of that there is a pair of erectile tissue. इरेक्टाइल टिश्यू एक आहे, and this erectile tissue, such a erectile tissue आहे बघा या टाइपची अशी, आणि there is a स्मॉल आउटग्रोथ, एक छोटीशी पॉइंटेड आउटग्रोथ आहे, ती सुद्धा इरेक्टाइल टिश्यू न बनलेली आहे. दिस इज कॉल्ड क्लायटॉरिस. This is called clitoris. This is the sensory organ. It is homologous to the human male penis. जसा मेल मधला पेनिस आहे तसं फिमेल मधले तो पेनिस रेड्यूस झालेल्या अवस्थेत तो कशाच्या रूपात आहे, क्लायटॉरिसच्या. म्हणजे फिमेल मधला पेनिस, बट इट इज इन द रेड्युस्ड फॉर्म, इट इज इन द रेमनंट फॉर्म, तो कोण आहे, क्लायटॉरिस. ओके, आणि ह्या क्लायटॉरिसचा हा आहे ग्लान्स. म्हणजे आपण जर मेल पेनिस बरोबर जर याचं जर कंपॅरिझन करायचं बघितलं तर हा कोणता आहे, जसा मेलच्या पेनिसचा टिप पार्ट आहे ग्लान्स, तसा हा क्लायटॉरिस आहे. त्याच्यावरची हे बघा, जसं मेलच्या पेनिसवरती प्रिप्यूस आहे तसं हे प्रिप्यूसचं फोल्डिंग ह्या क्लायटॉरिस वरती सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने हा क्लायटॉरिस, इट इज होमोलॉगस टू द मेल पेनिस. लक्षात ठेवा, इट इज होमोलॉगस टू द मेल पेनिस. म्हणजे जसं मेलमध्ये पेनिस आहे तसं इथं सुद्धा मेलचं पेनिस रेड्युस्ड अवस्थेत कशाच्या रूपात राहिलेलं आहे, क्लायटॉरिसच्या रूपामध्ये राहिलेलं आहे. अँड इट इज सेन्सिटिव्ह, इट गेट एक्साइटेड व्हेन द फिमेल गेट्स एक्साइटेड. ओके, बिकॉज ऑफ द क्लायटॉरिस. क्लायटॉरिसमुळे त्याच्यामध्ये काय येत असतं, एक्साइटेशन येत असतं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द लॅबिया मायनरा. इट इज ए फ्लॅप लाईक मस्क्युलर फोल्ड. ओके, लिप लाईक फोल्ड्स, जसे काही लिप लाईक फोल्ड्स असतात. अँड दीज चेंज देअर कलर अकॉर्डिंग टू द मॅच्युरिटी. जसं जसं ह्युमन फिमेल मॅच्युअर होत जाते तसं तसं तिच्या कलरमध्ये काय यायला लागतो, चेंज व्हायला. अँड इट इन्क्रीजेस, इट्स ग्रोथ टेक्स प्लेस, त्याची वाढ सुद्धा होते. इट कम आउट ऑफ द एक्सटर्नल जेनायटालिया, थोडंसं एक्सटर्नल जेनायटालियाच्या ती बाहेर सुद्धा यायला लागते. मीन्स द ग्रोथ टेक्स प्लेस ऑफ द लॅबिया मायनरा and it changes its colors also. It changes its color also, and it protects the internal organs of the human female external genitalia. Female external genitalia च्या आतले ऑर्गन प्रोटेक्ट करण्याचं काम सुद्धा कोण करत असते, हे लॅबिया मायनर. आणि लॅबिया मायनराच्या बाहेर देन देअर इज ए अनदर मस्क्युलर फोल्ड, परत एक मस्क्युलर फोल्ड आहे. अँड दॅट मस्क्युलर फोल्ड is called labia majora. This is called labia majora. This is called labia majora. Labia majora. And this labia majora, it is protecting the internal all organs in the external genitalia. External genitalia मधले ऑर्गन पूर्ण प्रोटेक्ट करायचं काम कोण करायला, लॅबिया मेजरा. And this labia majora is homologous to the मेल स्क्रॉटम. जसं आपल्या स्क्रॉटल सॅक्स होत्या मेल मधल्या, पण इथं त्या स्क्रॉटल सॅक रेड्यूस होऊन त्यांनी काय तयार केलेलं आहे, लॅबिया मेजरा तयार केलेला आहे. आणि लॅबिया मेजरा दे आर होमोलॉगस टू द स्क्रॉटम इन द मेल. मेल मधल्या स्क्रॉटम सारख्या त्या म्हणजे तशाच त्या काम करतात किंवा तसंच त्यांचं स्ट्रक्चर आहे. जसं मेलमध्ये स्क्रॉटम होते ज्याच्यामध्ये टेस्टिस होते, तसं इथं कोण आहेत, लॅबिया मेजर आहेत. अँड दीज लॅबिया मेजर आर मेड अप ऑफ फॅटी टिश्यू. हे कशानं बनलेले आहेत, दे आर मेड अप ऑफ फॅटी टिश्यू. हे सुद्धा सगळ्या कशानं बनलेले आहेत, फॅटी टिश्यूनं
बनलेले आहेत. अँड ऑन दीज लॅबिया मेजरा देर आर द प्युबिक हेअर्स. ह्याच्यावरचे हे बघा, हे जे मी ब्लॅक डॉट्स दाखवलेले आहेत, दीज आर द हेअर्स. मीन्स हा पार्ट टोटल काय असतो, हेअरी असतो. त्याच्यावरती प्युबिक हेअर्स, रिंकल्ड हेअर्स, कर्ली हेअर्स आर ऑब्झर्वड ऑन द लॅबिया मेजरा पार्ट. हा लॅबिया मेजरावरती काय असतात, कर्ली हेअर्स येतात, प्युबिक हेअर्स ज्याला आपण म्हणतो, प्युबिक हेअर्स. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट क्लायटोरिस तर बघितला, जिथं ऍट द जंक्शन ऑफ लॅबिया मायनरा, लॅबिया मायनराच्या जंक्शनला ऍट द अप्पर साइड देर इज द क्लायटोरिस पार्ट. And the last part, that is the mons pubis. This mons pubis is the muscular fleshy elevation. Muscular fleshy elevation म्हणजे हे असं जो हा जो लॅबिया मेजर आहे, लॅबिया मेजरा नंतर वरच्या बाजूला मस्क्युलर बनत जातो. इट इज मेड अप ऑफ फॅटी टिश्यू. दिस अप्पर पार्ट इज कॉल्ड mons pubis. Mons pubis. And this is the female. This is the female, like this. This is the external genitalia in the female. हा फिमेलच्या मधला कोणता, एक्सटर्नल जेनाटालिया. अँड दिस ऑल्सो पजेस प्युबिक हेअर्स. याच्यावरती सुद्धा काय असतात, असे प्युबिक हेअर्स असतात. सो दिस इज ऑल अबाउट दी, मीन्स द फिगर्स आर नॉट गिव्हन इन युअर 12th टेक्स्ट बुक, बट द फिगर्स आर गिव्हन इन द हायर क्लासेस बुक. हायर क्लासच्या बुक्समध्ये ह्या फिगर सगळ्या दिलेल्या आहेत. सो ऑल दीज आर द युरेथ्रल ओपनिंग. आणि फक्त हायमेन कुणावरती आहे, तुमच्या व्हेजायनल ओपनिंग वरती आहे, लक्षात ठेवा. आणि हे टोटल दोन्ही कुणामध्ये आहे, तर तुमच्या व्हेस्टिब्युल मध्ये आहेत. आणि इंटरनली ह्या व्हेस्टिब्युलच्या आतल्या बाजूनं देर आर व्हेस्टिब्युलर ग्लँड्स. या मधल्या बाजूनं काय असतात, ग्लँड्स. दे सिक्रीट द कपुलेटरी फ्लुइड. कपुलेशनच्या टायमाला जे फ्लुइड येतं ते व्हेस्टिब्युलर ग्लँड्सद्वारे आतल्या बाजूने येतात, या मधल्या बाजूला असतं. अलग लक्षामध्ये. सो दिस इज ऑल अबाउट द एक्सटर्नल जेनाटालिया, व्हेस्टिब्युल, द वर्टिकल डिप्रेशन विच इन्क्लूड युरेथ्रल अँड व्हेजायनल ओपनिंग. हायमेन फक्त व्हेजायनल वरचं जे एक मस्क्युलर फ्लॅप आहे, म्युकस लाईक फ्लॅप आहे, दॅट इज द हायमेन. लॅबिया मायनरा, दिस इज द लिप लाईक फोल्ड. ओके, अँड दॅट इज द लॅबिया मायनरा. लॅबिया मेजरा, हा ब्लॅक कलरनं दाखवलेला लॅबिया मेजरा. अँड लॅबिया मेजरा देन ॲट upper side it extend to form a fleshy elevation over the labia majora, that is called mons pubis. त्याच्यावरती सुद्धा तुमचे काय असतात, पूर्ण हे हेअर्स असतात. ओके, अँड देन क्लायटोरिस. दिस इज द ॲट द जंक्शन ऑफ टू लॅबिया मायनरा देर इज ए स्मॉल इरेक्टाइल टिश्यू. दॅट स्मॉल इरेक्टाइल टिश्यू विच इज resembling with male penis, that is the clitoris. And mons pubis, this is the upper fleshy elevation, that is called mons pubis. So this is all about the external genitalia in the female. So thank you guys.